नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही? लग्नानंतर होईलच प्रेम ही स्टार प्रवाह वाहिनीवरील लोकप्रिय मालिका असून या मालिकेला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळतोय. ज्ञानदा, मृणाल, विवेक आणि विजय यांच्या मुख्य भूमिका या मालिकेत आहेत. त्याचबरोबर करिश्मा कुलकर्णीनं लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेमध्ये रम्याची खलनायिकेची भूमिका साकारली. रम्या पार्थ आणि काव्याच्या आयुष्यात विष घालवण्याचा प्रयत्न करते. त्याचबरोबर मालिकेमध्ये काव्या प्रेग्नेंट असल्यामुळे रम्या कायमच काव्याला त्रास देण्याच्या प्रयत्नात असते. यामुळे मालिकेला वेगळं वळण आलं आहे. मात्र आता रम्याची भूमिका साकारणाऱ्या करिश्माच्या पायाला दुखापत झाली आहे. त्याचबरोबर डॉक्टरांनी तिला सर्जरी करण्याचाही सल्ला दिलाय. त्यामुळे आता अभिनेत्री मालिकेतून ब्रेक घेणार का असा प्रश्न उपस्थित झाला असून यावर आता करिश्मानं भाष्य केलंय. इट्स मज्जाला दिलेल्या मुलाखतीत सर्जरीबद्दल बोलताना करिश्मा कुलकर्णी म्हणाली, डॉक्टरांनी सर्जरी सांगितली आहे. मला सेटवर खूप सपोर्ट करतायत. लागलं आहे हे कळल्यावर त्यांना लगेच रिपोर्ट पाठवले. सगळे खूप प्रेमाने काळजी घेतायत. एकतर बसून किंवा उभं राहून डायलॉग्स असं सगळं चालू आहे. हालचाल नाही करता येत, पण बऱ्याचदा आपण मानसिकरित्या तयार असतो तेव्हा सगळं होतं नीट. पुढे अभिनेत्री म्हणाली, मालिकेतून ब्रेक घेणार का असं विचारलं असता करिश्मा म्हणाली, अजून 1-2 डॉक्टरांना विचारतेय. त्यांनीही जर तेच मत असेल तर मला ब्रेक घ्यावा लागेल. सर्जरी म्हटलं तर 3-3.5 महिने मला त्यासाठी द्यावे लागतील. पण तेवढं ॲडजस्ट करायला सांगणं मला योग्य वाटणार नाही. कथानकाप्रमाणे गोष्टी पुढे घेऊन जायच्या असतात. त्यामुळे प्रेक्षकांना वाट बघत ठेवणं बरोबर नाही. कदाचित जर तसं झालं तर ब्रेक घेईन, असंही करिश्मा पुढे म्हणाली. दरम्यान करिश्मा कुलकर्णीच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर तिनं काव्यांजली, सखी सावली, श्री गुरुदेव दत्त यांसारख्या मालिकांमध्ये काम केलंय.